घूमने. तर नमस्कार मित्रांनो, मी अतुल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आज आहे बिलाडमध्ये निखिलच्या गावी आलो आहे आणि आता उठलो, फ्रेश झालो मस्त. आणि आता आपण फिरायला मालगावला होतो काल आणि आज लगेच बिलाडला आलो जरा फिरायला. फॅमिली होती पूर्ण. आता उठलो आहे आणि आता मी निघतो आहे आणि आता आम्ही दमनला जातो आहे आणि एका मंदिरात जातो आहे तिकडे वगैरे फिरायचं आपल्याला, मस्त एक्सप्लोर करतो मला बिलाडात. तर चला निघूया आपण, सगळे बाहेर वेट करत होते, तुम्हाला दाखवतो मी. हा बंगला आहे निखिलचा, जिथे आम्ही राहतो नेहमी. आता आपली तयारी, ही आपली गाडी, या गाडीने जायचं आपल्याला फिरायला. आता 4-5 जण आहेत, आपण एकच गाडी घेऊन जायची. इथे भाई पुसते मस्त गाडी निखिल आणि 2 जण कामाला लागलेत. मस्त चकाचक करतात. एक चला मित्रांनो, निघालो आता आपण आपल्या राईडला. आपण मॅपवरती बघा किती टाइम लागेल. हां, त्याच्यावरती बरोबर आहे. रस्ता मस्त आहे. आता मी तुम्हाला समजेल मी काल काय बोलत होते. बघण्यासारखं पोचल्या मित्रांनो मंदिरात. मम्मी हे आले ना, चालत गेलेलो, मज्जा आली. हे बघ इथे मग राजाने उमरत इथे. एक चांगली गोष्ट आहे, गाडी पूर्ण वरपर्यंत जाते आपली, पूर्ण डोंगरापर्यंत, मंदिरापर्यंत जाते. त्याच्यामुळे चालायचं वगैरे टेन्शन नाही. पण खरी मजा चालूनच आहे. पण तुम्ही मित्रांनो, जर प्रॉब्लेम असेल कोणाला तर गाडी वरपर्यंत जाते. पोचलोय मित्रांनो आपण आता वरती डोंगरावर. आता आपण जाऊया मंदिराकडे. गाडी लावूया इथं साईडला. बाई सीधा सीधा मंदिर आहे मित्रांनो, सीधा. लोक पण आहे आज. इकडे दुकानं वगैरे आहे. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर प्रसाद वगैरे सर्व काही इथे आहे. जास्त दुकानं नाहीत पण थोडीफार आहेत. हे फोटो वगैरे सगळं काही इथे दोन्ही साईडला आहेत. आणि हे समोर राईटला मंदिर. हे बघा सिटी स्टार्ट होते. देवीचं मंदिर आहे, जुनं आहे पण आता हे लोक नवीन बनवायचं बघतात. ते काम चालू आहे. इथे आले सगळे आपली मंडळी. हे चप्पल काढायच्या साईडला आणि सुरुवात करायची वरती जायला. तर चला जाऊया वरती. ही आमची मंडळी सगळी. मम्मी स्लो स्लो येते. मित्रांनो पोचलोय आता. बिलाड स्टेशनवरनं 3-4 किलोमीटरवरच आहे हे मंदिर. आणि आता आम्ही चढतोय. जास्त नसतील पायऱ्या, 50-60 पायऱ्या आहेत फक्त, पण मस्त मंदिर आहे. तुम्ही बघू शकतात. शांत वातावरण आणि मस्त आहे जागा. मी डिटेल वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकील, तुम्ही बघा. थोडं ऊन आहे फक्त, बाकी भारी मजा येते. मित्रांनो आलो आहे वरती आणि तुम्ही बघू शकतात काम चालू आहे मित्रांनो मंदिराचं. हे लोक आता मस्त बनवतात आहे मंदिर. आणखी लोक पण आता जास्त यायला लागले इकडे. हे बघा पूर्ण काम चालू आहे, पण मंदिर सुंदर आहे आणि आतून चांगलं होईल मंदिरात. त्याच्यानंतर काम झाल्यावर आपण पुन्हा येऊया इकडे या साईडला, जेव्हा पुन्हा पुढच्या वर्षी परत येऊया. हा बघा नजारा वरतून. विचार करा गाडी घेऊन आलो आहे आपण 4 व्हीलरवरती, एवढ्यावरती. कार पण येते. शांत आहे मस्त वातावरण.
तुम्हाला दाखवतो मी. हा मग विचार करा मित्रांनो, कारवरती घेऊन आलो एवढ्यावरती आपण. हा हे नजारा वरतून सुंदर असा. पावसात पण नाही एकदा मित्रांनो इथे. डोंगर नाही येतील ना, डोंगर पाहिजे. मित्रांनो वरती आलोय आणि सीन भारी आहे इकडे. हे जोगमाळा देवीचं मंदिर आहे. मी आता विचारलं इथे, पहिल्यांदा आलोय तर समजलं नव्हतं. निखिल घेऊन आलेला तर आता मी ते विचारलं. आणि मस्त आहे. बिलेटला कधी आले ना तिकडे नक्की आहे. 3-4 किलोमीटरवरती आहे आणि गाडी वरपर्यंत येते, काय टेन्शन नाही. तर चला मित्रांनो निघूया आपण. आपल्याला दुसरीकडे पण जायचं आहे, 1-2 ठिकाणी. दमनला जायचं आहे. सुंदर असा रस्ता आहे आणि आपण निघूया आता. चलो घुमने. तर मित्रांनो आता मी बाईकवर निघतोय, कारण की मला दाखवायला भेटत नव्हते नजारे कारमधून. तर बोललो बाईकवर जातो. इथे थोडा रेस्ट घेतला, तहान लागलेली भरपूर, ऊन होतं थोडंफार. तो उसाचा रस पिऊया. तर मित्रांनो आता इथे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि सुंदर असं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि ते बघून झालं आपण जाऊया दमनला. आपला टाईम कमी आहे. पोचलो आहे आपण आणि इथे कार पार्क करूया. पार्किंगसाठी जागा दिली आहे इकडे पूर्ण. तो बघा समोर हनुमानाचं मंदिर आहे आणि हा गेट. आतमध्ये जाऊया आपण. भव्य असं मंदिर आहे मित्रांनो, पहिल्यांदा आलो आहे मी. दुकानं वगैरे भरपूर आहे. थोडीफार गर्दी पण आहे आज. तुम्हाला आता आतून दाखवतो मी. समोर एंट्री आहे. मी पण पहिल्यांदाच आलो आहे. हे बघा आतून असं आहे. थोडा क्राऊड आहे आज. एंट्री आणि हे समोर हनुमानाची मूर्ती आहे. झाडामध्येच झाडामध्येच आली आहे ती. हे बघा त्या झाडाखाली हनुमानाची. मित्रांनो दर्शन केलंय आणि आता समोर मला एक मंदिर दिसलं. ते लोक पेट्रोल भरत होते, बोलून तुम्हाला दाखवतो आतून जाऊन, फक्त लांबून थोडंफार. मित्रांनो आता दमनला आलोय फिरता फिरता. मम्मी पप्पा सोबत होते, त्या लोकांना एकदम मंदिरं दाखवली. हनुमानाचं मंदिर दाखवलं, देवीचं मंदिर दाखवलं आणि आता आलोय दमनला. थोडंफार तुम्हाला दाखवतो 1-2 सीन, कारण की आम्हाला आता मुंबईला जायचं आहे. 2:30 वाजताची ट्रेन आहे आमची, तर असं निघायचं आहे. तर चला तुम्हाला थोडंफार दाखवतो मी दमन. मित्रांनो हा दमन कमी आणि गोवा जास्त दिसतोय. असं वाटतं गोव्याला आलो आहे मी परत. पण सीन बघा मित्रांनो, सुंदर. आता बीचवर आलो आहे आपण, द मेन बीचवर. समुद्र खाली वाटतं, समुद्र गायब झालंय. रात्रीची भरती येते इथे. पण प्लेस मस्त आहे मित्रांनो यार. हे बघा हे रस्ता. आलं आता घरी आणि घराबाच्या समोरच बसले, बॉटल पण खाते. ऊन होतं आणि त्याच्यामुळे आणि घाईमध्ये होतं, त्याच्यामुळे जास्त शूट करताना आला, कारण की आमची आता ट्रेन आहे आता. तर आता आम्ही निघणार आहे मुंबईला. तर मित्रांनो जास्त म्हणजे एवढं दाखवता आलंच ना, मागे जाम घाईमध्ये होतो मी. आणि ऑलरेडी 2 दिवसापासून व्लॉगिंगच करते. पहिला रायगडला गेलो, मानगावला गेलो आणि आता इथे आलो आहे गुजरातला. तर काय नाही, एन्जॉय केलं मस्त मस्त सुट्टी वगैरे एन्जॉय केलं. आता जायचं मुंबईला, परत काम वगैरे सगळे सेम. तर इथेच व्हिडिओ थांबवतो आता मी. आता जरा लेट होते घाईमध्ये. तर आपण पुन्हा लवकर नक्की भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय आणि पुन्हा लवकर भेटू.